श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. माझ्या या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कमलगट्ट्याच्या माळीविषयी. कमलगट्ट्याची माळ कशी असते हे बघा. अशा प्रकारे कमलगट्ट्याची माळ असते. याला कोणती माळ बोलतात? कमलगट्ट्याची माळ. हे बघा, अशा ब्लॅक कलरचे मणी असतात, हे असे काळ्या कलरचे. हे मणी कमळाच्या बियापासून बनवलेले असतात, त्यामुळे ह्याला काय म्हणतात? कमलगट्ट्याची माळ बोलतात. ही माळ आपण आपल्या देवघरामध्ये ठेवल्यावर आपल्याला व्यवसायामध्ये प्रगती झालेली पाहू शकताल. आपल्या घरामधील वातावरण हे मंगलमय होण्यामध्ये मदत होते. त्यामुळे हे प्रत्येकाच्या घरामध्ये ही अशा प्रकारे कमलगट्ट्याची माळ असली पाहिजे. तर ही माळ कुठे ठेवली पाहिजे? ही माळ श्रीयंत्रावर. श्री लक्ष्मी यंत्र हे प्रत्येकाच्या घरामध्ये असलं पाहिजे. श्री लक्ष्मी यंत्र हे लक्ष्मी खेचून आणण्याचे काम करते. आणि श्री लक्ष्मी यंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन आहे. त्याच्यावरती आपण ही प्रत्येकाच्या घरामध्ये श्रीयंत्र असेल माझ्या माहितीनुसार तर. आणि ज्याच्याकडे नाही आहे त्याने लवकरात लवकर घेऊन यावे, कारण श्री यंत्र असल्यावरती पैशाबद्दलच्या समस्या सुटण्यास मदत होते असे बोलतात. व ही आपण श्रीयंत्रावरती ठेवली पाहिजे, कारण आपल्याला रोज लक्ष्मीला कमळ वाहणं शक्य नसतं. त्यामुळे आपण ही माळ जरी त्या श्रीयंत्रावर ठेवली तर ह्याच्यामध्ये 108 मणी असतात. 108 मणी असतात. ही जर माळ आपण श्रीयंत्रावर ठेवली तर ते आपल्याला 108 फूल वाहिल्याचे फळ आपल्याला ह्याच्यातनं हे मणी वाहिल्यावर भेटते. त्यामुळे आपण ही कमलगट्ट्याची माळ ही श्रीयंत्रावर ठेवली पाहिजे व ही प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिजे. श्रीयंत्राची माळ ही शक्यतो जेव्हा आपण मार्केटमधून ही माळ घेऊन येऊ तेव्हा आपण काय करायचं? सुरुवातीला ह्याला पंचामृताने स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर चांगल्या पाण्याने धुवून घ्यायची. काही जण काय करतात, रात्रभर तुपामध्ये शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजत ठेवतात आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला धुवून स्वच्छ देवाऱ्यामध्ये ठेवतात. मी तसं काही नाही केलेलं. मी फक्त पंचामृताने. असं बोलतात की या माळीला कीड वगैरे लागती. माझ्या तर काही माळीला कीड वगैरे काही लागलेली नाही. मी सुरुवातीला आणल्या मी ह्याला पंचामृताने स्वच्छ धुतले आहे आणि मग साध्या पाण्याने धुतले आहे. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे करू शकता. आणि रोज 108 वेळा आपण श्री विष्णू मंत्र एक बोलायचा. ह्या माळेने 108 मणी आहेत. एक माळ जर केली तर आपण 108 म्हणजे एक माळ जर आपण जप केला तर 108 वेळा जप केल्याप्रमाणे होईल. विष्णू मंत्र बोलायचा आहे. विष्णू मंत्र कोणता? ओम नारायणाय विद्मे वासुदेवाय धीमी तन्नो विष्णू प्रचोदयात्. आणि लक्ष्मी मंत्र एक बोलायचा आहे. लक्ष्मी मंत्र कोणता? ओम महालक्ष्मी विद्मे विष्णू पत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. हा एक लक्ष्मी मंत्र आणि विष्णू मंत्र हे 2 मंत्र आपण रोज या माळेवर जर बोलले तर आपल्याला याचा प्रभाव लवकरात लवकर पाहायला भेटेल. आणि अशा प्रकारे ही सर्वजण, मला तर वाटतं शक्यतो सर्वांकडे असू शकेल. जर नसेल तर तुम्ही घेऊ शकतात. ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहे. आणि जिथे देवाचं सामान भेटतं त्या शॉपमधूनच मी घेऊन आलेले आहे. जास्त महाग नाही आहे. 100 रुपयालाच ही मी माळ घेऊन आलेली आहे. तुम्हीसुद्धा घेऊन येऊ शकतात. घरामध्ये ही माळ ठेवलेली खूप चांगल्या प्रकारे ह्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो. झालेली सेवा मी स्वामी समर्थांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.
अशा प्रकारे मी दारातील आमच्या तुळशीची पूजा करून घेतलेली आहे. आमच्या इकडे असे तुळशीमध्ये महादेव आणि नंदीची पूजा ठेवतात. हे बघा असं छोटंसं झाड आहे माझ्याकडे फुलाचं. हे बघा अशा प्रकारे मी पूजा करून घेतलेली आहे. आणि चला मग हे बघा माझं बाहेरचं दाराचं तोरण आहे हे. आणि खालती मग मी वरती हे तोरण लावलेलं आहे. खालती असं हळदीचं आणि गोमूत्राचं लेपन दाराला लावून घेतलेलं आहे. हळदीचं लेपन, रांगोळी वगैरे दिवे लावून घेतलेले आहेत. अशा प्रकारे तुम्हीसुद्धा हळदीचं लेपन करू शकतात. अशी मी दारावरती एक स्वास्तिक चिपकवलेली आहे, जी दीपवाळीमध्ये मी आणलेली. आणि हळदी कुंकवाचे 5 बोटे लावून घेतलेले आहेत दाराला, जे शुभ मानले जातात. हे बघा आतमधून तुम्ही पाहू शकतात. अशा प्रकारे मी हळदीचं लेपन केलेलं आहे. अशा प्रकारे आणि महाराजांची पूजा वगैरे, महाराजांना आज हार बनवलेला आहे. महाराजांची पूजा करून घेतलेली आहे. घरातील देवांची सुद्धा मी पूजा अशा प्रकारे करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा अशा प्रकारे मी सर्व देवांची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. स्वामी समर्थांची सुद्धा पूजावरती फोटोला हार वगैरे घातला आहे. आणि खालती मी सारामृत, स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय रोज वाचणार आहे. मी पारायण करत आहे आजपासून, पौर्णिमेपासून अशा प्रकारे करणार आहेस.